ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। मुंबईमध्ये कबुतराचा वाद पेटला असताना आता पुन्हा एकदा प्राणी आणि पक्ष्यांच्या हक्कासाठी लढणारी पेट संस्थेची जाहिरातबाजी मोठ्या चर्चेचा विषय बनलेली आहे। मी सध्या उभा आहे मुंबईतील मंत्रालय जवळ असलेल्या KC महाविद्यालय या बस स्थानका परिसरामध्ये आणि आपण पाहू शकता या बस स्थानकाच्या वर या ठिकाणी पेटा संस्थेकडनं या ठिकाणी वी आर मुंबईकर्स अँड मॉम्स टू प्लीज रिस्पेक्ट अस अशा आशयाचे बॅनर जे आहेत ते या ठिकाणी लावलेले आहेत। एकंदरीत पाहायला गेलं तर कबूतरखान्याच्या विरोधामध्ये मुंबई महानगरपालिका असेल, पोलीस प्रशासन असेल, हे सज्ज झालेले पाहायला मिळतात। अनेक ठिकाणी अशा कबूतरखान्यावरती खाद्य टाकणारे अनेक जणांवरती गुन्हे देखील दाखल होत आहेत। तर दुसरीकडे पाहायला गेलं तर कबुतरांचे पिसं, विष्ठा आणि त्यांच्या खाद्यामुळे मानवी आरोग्याला धोका निर्माण झाल्याने हा कठोर पाऊल प्रशासन उचलत असल्याने दुसरीकडे या ठिकाणी प्राणी संस्था असतील किंवा पक्ष्यांची संस्था असेल ही देखील या ठिकाणी त्यांच्या बचावासाठी आक्रमक झालेली आहेत। सकाळपासूनच आपण पाहिलं गेलं तर या ठिकाणी अनेक ठिकाणी असे बॅनर जे आहेत ते या ठिकाणी चर्चेचा विषय बनलेले आहेत। आम्ही ही मुंबईकर आहोत, आमची रिस्पेक्ट करा अशा आशयाचं बॅनर या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे। कबुतराचं चित्र देखील या ठिकाणी त्या बॅनरवरती लावण्यात आलेले आहेत। एकंदरीत पाहायला गेलं तर अशाच प्रकारचं बॅनर जे आहे या पेट संस्थेकडनं दादर परिसरामध्ये लावण्यात आलेलं होतं। मात्र त्यावेळेला स्थानिकाच्या विरोधानंतर ते बॅनर देखील काढण्यात आलं होतं व त्यानंतर प्रशासनाने पूर्ण मुंबईसह आसपासच्या शहरामध्ये आपलं लक्ष वेधत अनेक ठिकाणी अशा बॅनरवरती कारवाई देखील केली होती। मात्र तरी देखील प्रशासनाची नजर चुकून पेट संस्थेकडनं अनेक ठिकाणी असे बॅनरबाजी करत आपलं समर्थन जे आहे ते उघडपणे या ठिकाणी दाखवल्याचं चित्र या ठिकाणी दिसून येत आहे आणि या बॅनरबाजीची चर्चा ही सर्वत्र आता सध्या सुरू झालेली आहे। कॅमेरा पर्सन गणेश रहाटेसह सुनील जाधव, TV9 मराठी, मुंबई। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।